नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे सासू सून कट्ट्या या आमच्या छोट्याशा पण प्रेमळ ब्लॉगमध्ये। आजचा दिवस खूप सुंदर आणि खास होता। सकाळी उठताच मला दोन गोड पक्षी दिसले, शांतपणे बसलेले, काहीतरी दाणे खात होते। त्या दृश्यानेच माझं मन प्रसन्न झालं। असं वाटलं आजचा दिवस नक्कीच छान जाणार। तुम्हाला जर या पक्ष्यांची नावे माहिती असेल तर कमेंट करून सांगा। घरी आल्यानंतर सासूबाईंनी घराच्या उंबऱ्याची पूजा केली होती, हळदीचं लेपन करून। ते बघून मन फार प्रसन्न झालं, सकारात्मक ऊर्जा मिळाली। आज गुरुवार असल्यामुळे आम्ही पिवळी साडी नेसली। पिवळ्या रंगात वेगळीच तेज असतं ना, मनालाही छान आनंद मिळतो आणि आम्हाला दोघींना मॅचिंग करायला तसं नेहमीच आवडतं। मग आम्ही स्वामींच्या केंद्रात गेलो, तिथे पूजा केली, दर्शन घेतलं आणि मनातल्या सगळ्या इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केल्या। त्या क्षणी मन अगदी खूप हलकं आणि शांत वाटत होतं। स्वामींच्या केंद्रात गेलं म्हणजे शांतता, समाधान हे सगळं तर आपल्याला मिळतच असतं आणि सोबत राहण्याचा आनंदही मिळतो, तो वेगळाच। असंच सासूबाईंनाही स्वामींच्या केंद्रात दर गुरुवारी जाण्याची खूपच इच्छा असते आणि आज मी घरी होते म्हणून मी आईंना स्वामींच्या केंद्रात घेऊन गेले। त्यांनाही फार समाधान वाटलं। घरी परत आल्यानंतर मी फराळाची तयारी केली। त्यात मी भगर आणि ताक असं फराळ छान केलं। हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।